नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागच्या भागात आपण बघितलं की डॉक्टर मोहोड सर आपल्यासोबत होते आणि त्यांनी नॉन स्पिनिंग जो काही प्रॉब्लेम आपल्या रेशीम उत्पादनामध्ये येत आहे त्याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती सांगितली. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत डॉक्टर संजोग बोकन सर यांच्याकडे. डॉक्टर संजोग बोकन सर उजी माशी नियंत्रणामध्ये एक्सपर्ट आहेत आणि उजी माशीचे नियंत्रण कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांनी त्यांच्या रेशीम उत्पादनामध्ये करावं हे यांचं आज आपण मार्गदर्शन ऐकायला आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्यासोबत आहे डॉक्टर संजोग बोकन सर. सर, आमच्या पॉडकास्टमध्ये शेतकऱ्यांसाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो आणि त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यासाठी तुमचं आमच्या सेटवर हार्दिक स्वागत सर. तर आमच्या शेतकरी मित्रांचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत सर, की उजी माशीचा जो प्रादुर्भाव आहे एकंदरीत रेशीम उत्पादनामध्ये जो की सगळ्यात मोठ्या प्रमाणात होत आहे आणि झाल्याच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात नुकसानही शेतकऱ्यांना झेलावं लागतंय. तर माझ्या मराठवाड्यातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील आपले जे काही अग्रेसर शेतकरी रेशीम उत्पादनामध्ये आहेत त्यांच्यासाठी नेमकी उजी माशी काय, उजी माशीचा नेमका प्रादुर्भाव आपल्या रेशीम कीटकामध्ये कसा होतो आणि त्याचं एकत्रित नियोजन आपण कोणत्या प्रकारे करावं यासाठी आपण थोडं मार्गदर्शन करावं. अच्छा, नमस्कार शेतकरी बंधूंनो. आपण बघतोय की रेशीम उद्योग जर पाहिलं तर काय आहे की रेशीम उद्योग हा वाढतोय, झपाट्यानं वाढतोय साधारणतः. आणि हा उद्योग जो आहे, जे पारंपरिक पिकं आहेत, तर ह्या पारंपरिक पिकं जे आपली सोयाबीन, कापूस जे आहे, या पिकांपेक्षा अतिशय फायदेशीर असा उद्योग आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं की बरेचसे आपले शेतकरी बांधव जे पारंपरिक पिकाकडून या रेशीम उद्योगाकडे वळत आहेत. आणि ह्याच्यात काय होतंय की जी उजी माशी आहे, तर उजी माशीचं नुकसान जे आपण जर पाहिलं तर ते वर्षभर असतं. उजी माशी वर्षभर नुकसान करणार, पण कमी अधिक प्रमाणात. तर जर आपण पाहिलं तर जो आपला पावसाळा असतो त्या काळामध्ये जास्त दिसायला लागतो. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये त्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यानंतर आपल्याला एक फेब्रुवारी मध्ये देखील त्या काळात देखील आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो. पण ते नुकसान करत असताना अशा प्रकारे करते की एक साधारणतः 15 ते 20% पर्यंत नुकसान करते. पण जास्त प्रमाणात तिथं जर प्रादुर्भाव झाला म्हणजे काय की आपला रेशीम उद्योग सातत्यानं रेशीम उद्योजक घेत आहेत. म्हणजे की एक महिना आपण एक जी बॅच घेतो, रेशीमची जी बॅच म्हणतो, ती 1 महिन्यात घेऊन ते सातत्यानं कंटिन्युअसली प्रत्येक महिन्यात ते बॅच घेत आहे. कारण त्याच्यापासून प्रॉफिट भेटते. 22 दिवसामध्ये जे आपल्याला पैसे भेटतायत, म्हणजे जे आपल्या नोकरीला जसा पगार असतो तशा पद्धतीनं आपल्याला ते महिन्याला त्याची 22 दिवसामध्ये पैसे भेटत आहेत. त्याच्यामुळे शेतकरी फक्त वर्षातून फक्त 4 महिने घेत नाहीयेत, तर ते दर महिन्याला तो उद्योग करत आहेत. तर ह्याच्यामुळे काय होतंय की उजी माशीचा जो जीवनक्रम आहे तो सातत्यानं चालू राहत आहे. आणि चालू राहिल्यामुळे काय होते की उजी माशीचं प्रमाण तिथं वाढत आहे. म्हणजे एकंदरीत त्यांना होस्ट चांगल्या प्रमाणे उपलब्ध होत आहे आणि प्रादुर्भाव कंटिन्यू चालू राहतो. हो, तो उपलब्ध असल्यामुळे तो सातत्यानं त्याचं प्रमाण देखील उजी माशीचं वाढत आहे. तर त्यानं काय होते की नुकसान जेव्हा ती त्याच्यावर अंडे घालत असते, रेशीम कीटकाच्या शरीरावर अंडे घालते, आणि ती घालत असताना काय की अंडी घालताना जी रेशीम कीटकाची जी लास्टची अवस्था म्हणतो आपण, शेवटची अवस्था, 5वी अवस्था असते, तर त्या अवस्थेमध्ये ती त्या रेशीम कीटकाचे जे शरीर आहे, अळी, त्याच्यावर अंडी घालण्याचं काम करतात. आणि मग त्याचंच रूपांतर काय होणार की आपल्याला कोश उत्पादन भेटणार नाही, त्या अळ्या मरणार. तर मग हे नुकसान जर तिथं जास्त प्रादुर्भाव वाढला तर 40 ते 50% पर्यंत देखील नुकसान होते. आणि हे शेतकऱ्यांना ही खूप मोठी समस्या म्हणजे अशी भेडसावत आहे असं दिसून येत आहे. तर त्याचं नियोजन करणं देखील गरजेचं आहे. आणि उजी माशीच्या म्हणजे काही महत्वाचे आहे की एकदम आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे की तिचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात होतोय. पण सर, अशा काही आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा काही विशिष्ट भागामध्ये त्याचा प्रादुर्भाव आढळून येतो का जनरली सगळीकडेच याचा प्रादुर्भाव आढळून येतो? आता उजी माशी काय आहे की ही उजी माशी सगळीकडेच आढळून येते, कारण निसर्गात प्रत्येक कीड आहे, त्याच्यामुळे ही कीड असणारच. पण ज्या ठिकाणी रेशीम उद्योग आहे तर तिथं तिचं प्रमाण वाढणार, कारण तिला सातत्यानं तिला जे उपलब्ध होत आहे, तिचं फूड म्हणता येईल, तर त्याला ते उपलब्ध होत आहे. त्याच्यामुळे ते काय होते की त्याची प्रादुर्भावाची जी पातळी आहे ती वाढत आहे. तर ती सगळीकडेच कमी अधिक प्रमाणात आहे असं आहे. आणि सर, आता उजी माशीच्या संदर्भात आणखीन बोलायचं झालं म्हणजे तर या माशीच्या नियंत्रणासाठी शेतकरी म्हणजे आता बरेच काही लोकांचा स्टार्टअप असतो किंवा नवीन लागवड केलेली असते, त्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की त्या जाणवून येत नाही.
तर त्याच्या एक्झॅक्ट म्हणजे आपण त्याला आयडेंटिफिकेशन म्हणा किंवा त्याचं ओळखण्यासाठी त्यांनी कोणत्या खबरदारी घ्याव्यात यासाठी थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. हा, आता काय आहे की ओळखत असताना काय आहे की आपले बरेचसे शेतकरी आम्ही जेव्हा शेतकऱ्यांशी जेव्हा बोलत असतो तर तेव्हा ते काय म्हणतात की बुवा अंडे पडायला लागलेले आहेत. त्याचे प्यूपा, काही जण प्यूपे म्हणतात, काही म्हणतात अंडे दिसायला लागलेले आहेत. तर ते अंडे नसतात. तर काय, उजी माशी रेशीम कीटकाच्या शरीरावर अंडे घालते. अंडी घातल्यानंतर ती 2 ते 3 दिवसामधून त्या अंडीतून त्या उजी माशीची अळी बाहेर निघते. ती रेशीम अळीच्या शरीरात शिरते आणि तिथं पुन्हा तिच्या 3 अवस्था पूर्ण होतात. आणि त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवसानंतर त्याच्यातून जे बाहेर ती अळी बाहेर येते आणि एका कोरड्या ठिकाणी जाऊन कानाकोपऱ्यात जाते आणि तिचा एक कोश तयार होत असतो. त्याला आपण प्युपाय म्हणतो, कोशे म्हणतो. उजी माशीचा तपकिरी रंगाचा असतो आणि त्या कोशामधनं एक 10 ते 12 दिवसानंतर पुन्हा माशी बाहेर निघते. तर साधारणतः एक मादी माशी 400 ते 500 अंडे घालत असते. त्याच्यामुळे तिची जी पातळी वाढण्याची आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे एवढ्या प्रमाणात जर अंडी देत असेल तर आपण निश्चितच माझे शेतकरी बंधू त्या प्रादुर्भावाचा अनुमान लावू शकतात की किती मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होऊ शकते. तर हे झालं शेतकरी मित्रांनो एकंदरीत उजी माशीच्या बद्दल माहिती. पण सर, काही महत्वाच्या खबरदारी, जसं आपण म्हणतो की एकत्रित या माशीचं नियंत्रण नेमकं शेतकरी मित्रांनी त्यांच्या लेवलला त्यांनी कसं करायचं याबद्दल थोडं शेतकऱ्यांना मार्गदर्शन. आता व्यवस्थापन करत असताना काय की आपल्याला एकात्मिक पद्धतीनं त्याचं उजी माशीचं व्यवस्थापन करायचं आहे. तर एकात्मिक व्यवस्थापन म्हणजे काय की जे आपल्या इथं जे आपण शेड म्हणतो, संगोपन ग्रह जे आहेत, तर ते संगोपन ग्रह जे आहेत ते आपल्याकडे कच्चे आहेत. आम्ही सांगत असतो की पक्क आपल्याला जे संगोपन ग्रह पाहिजे. पण कच्चं म्हणजे काय होते की उजी माशी थेट मधात जात आहे, रेशीम संगोपन ग्रहात जाते. मग त्याच्यासाठी आपण काय करायचं की पूर्ण नायलॉन नेट जे असते, म्हणजे नायलॉन नेटनं पूर्ण आपण ते कव्हर केलं पाहिजे. आणि त्याच्या जे संगोपन ग्रह आहे त्या संगोपन ग्रहाच्या बाहेर एक जे आपल्याला एक अँटी चेंबर रूम म्हणतो, तशी एक रूम पाहिजे. म्हणजे तुतीपाला थेट आपण मधात संगोपन ग्रहात न नेता त्या अगोदर त्या अँटी चेंबर मध्ये ते पाला ठेवायचा. म्हणजे ते कारण अंधार असतो त्या ठिकाणी आणि अंधार असल्यामुळे काय होतं, उजी माशी अंधाराच्या ठिकाणी थांबत नाही, ती बाहेर निघून जाते. आणि मग त्यानंतर आपण मधात तो संगोपन ग्रहात नेऊन तो पाला आपल्याला तुतीपाला त्या रेशीम कीटकांना टाकायचा आहे. अशा प्रकारे आपण ते नायलॉन नेट लावणं गरजेचं आहे. त्यानंतर कामगन सापळा आहे, जो आपण त्याला पिवळा चिकट सापळा म्हणतो, कामगन सापळा देखील म्हणतो. तर ते देखील सापळे लावल्यानंतर काय होतं की त्याच्याकडे उजी माशी आकर्षित होत असते. आणि आकर्षल्यामुळे काय होतं की तिचे बरेचसे उजी माशी आपल्याला ते आकर्षित झाल्यामुळे त्याला चिटकून बसते. त्याच्यामुळे ते एक तशा पद्धतीने एक आपण त्याचं एक व्यवस्थापन करायचं आहे. आणि दुसरं एक म्हणजे आपलं जे मित्र कीटक आहेत, जे निसोलेनक्स थायमस नावाचं मित्र कीटक आहे, तर त्याचे आपल्याला एंटी पाऊच आपल्या संगोपन ग्रहामध्ये ते लावायचे आहेत. म्हणजे मग अशी सांगितल्याप्रमाणे सर तुम्ही एनटी पाऊच बद्दल बोलतही होता. आणि एनटी पाऊच बद्दल त्याची अवेलेबिलिटी किंवा ते शेतकऱ्यांना कसं देता येईल किंवा त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा. आता हे जे आहे एनटी पाऊच, आपण ह्याला म्हणजे निसोलेनक्स थायमस नावाचा हा मित्र कीटक आहे. तर हे पाऊच आपल्याकडं इथं रेशीम संशोधन योजनामध्ये आपल्या इथं उपलब्ध आहे. आपण ह्याचं उत्पादन घेत आहोत. जे आपलं म्हैसूरचं जे केंद्र आहे ठिकाणं आम्ही तिथनं प्रशिक्षण घेऊन आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये इथं आपण सुरू केलेलं आहे, जे की आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे उपलब्ध झालं पाहिजे, त्याच्यासाठी आपल्या इथं उपलब्ध आहे. तर हे वापरत असताना काय काळजी घ्यायची, तर आता ह्याच्यातून निघत असताना हे मित्र कीटक अशा प्रकारचे हे जे मित्र कीटक आहेत, यामध्ये जे दिसून येते हे सर्व मित्र कीटक आहेत. तर हे मित्र कीटक ह्या पाऊच मधून निघणार आहेत. तर हे काय करायचे की जो आपली रेशीमची जी शेवटची अवस्था असते, 5वी अवस्था, त्या अवस्थेमध्ये एक 2 ते 3 दिवसानंतर आपल्याला शेडमध्ये हे रॅकला टांगून ठेवायचे आहेत. 100 अंडीपुंची बॅच असेल शेतकरी बांधवांची, तर त्याच्यासाठी 3 पाऊच आपण हे लावायचे आहेत. हे लावल्यानंतर काय होतं की यामधनं मित्र कीटक बाहेर निघतात आणि हे मित्र कीटक बाहेर निघून काय करतात, तिथले जे उजी माशीचे जे काही कोश पडलेले आहेत, तर त्या अवस्थेत म्हणजे 5व्या अवस्थेच्या नंतर मग त्याच्यातनं काय होतं की ह्याच्यातनं मित्र कीटक बाहेर निघतो आणि ते उजी माशीच्या कोशाला शोधून काढतात. आणि शोधून काढून काय करतात, त्याच्यात अंडी घालण्याचं काम करतात. आणि अंडी घालून मधला जो कोशामधला उजी माशीचा जो गर्भ आहे तो ते खाऊन टाकतात, म्हणजे नष्ट करतात. मग ह्याचा काय होणार की जेणेकरून त्याच्यातून उजी माशी निघाली नाही पाहिजे, म्हणजे आपलं उजी माशीचं प्रमाण तिथं कमी होतं. अशा प्रकारचं आपण हे पाऊच सर्व शेतकरी बांधवांनी वापरायला पाहिजे. आणि यांनी वापरले देखील आहेत शेतकरी बांधवांनी आणि ह्याचा चांगला रिझल्ट देखील आहे.
हा. म्हणजे बरेचसे शेतकरी ते वापरून येत आहेत आपल्या विद्यापीठाचं हो आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ते आपण हो. त्यांना अवेलेबल पण करून हो. देतो. हो. खूप छान मार्गदर्शन सर. तुम्ही एकंदरीत उजी माशीचं नियंत्रण, कारण सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर उजी माशी स्पेशलिस्ट मॅनेजमेंटमध्ये किंवा नियंत्रणामध्ये स्पेशलिस्ट असल्यामुळे सरांचं फार मार्गदर्शन. पण या पलीकडे जाऊन सर काही असे विशिष्ट काळजी आहेत की ते शेतकऱ्यांनी उजी माशीच असो किंवा त्यांच्या रेशीम उत्पादनामध्ये भरघोस उत्पादन त्यांचं वाढण्यामागे त्यांना कोणत्या काळजी आणखीन घ्यावी याबद्दल थोडं मार्गदर्शन करावे. हा, आता काय आहे की रेशीम उद्योग करत असताना ह्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे की हा उद्योग म्हणजे आपल्या सेंद्रिय पद्धतीने करायचा आहे. म्हणजे आमचे मोहोड सरांनी सर्व सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर आपल्याला नाही करायचा आहे. अच्छा. युरिया देखील ह्याच्यात वापरायचं नाही, ह्याची शिफारस नाहीये. पण बरेचसे शेतकरी युरिया देखील वापरतात, पण ते वापरायचं नाहीये. ह्याच्यामध्ये जे काही सरांनी सांगितले खत व्यवस्थापन ते करायचे, जास्तीत जास्त गांडूळ खत, शेणखत याचाच वापर ह्यामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर रासायनिक कीटकनाशकाच्या फवारण्या देखील करायच्या नाहीयेत. अच्छा. हा, कारण ह्याची आवश्यकता नाही, कीड काही जास्त प्रमाणात ह्या तुतीवर येत नाही, त्याच्यामुळे त्याची काही रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करण्याची गरजच नाही आहे. त्याच्यामुळे ते करण्याची गरज नाहीये. आणि दुसरं बघितलं तर आता उजी माशीचं तर सांगितलं की एकात्मिक पद्धतीने आपल्याला ह्या पद्धतींचा वापर करायचा आहे. म्हणजे नायलॉन नेटनं पूर्ण त्या रॅकला कव्हर करणं, त्या पूर्ण संगोपनगृहाला पूर्ण कव्हर करणं, त्याच्यानंतर कामगन सापळ्यांचा वापर करणं आणि सर्वात महत्वाचं मित्र कीटक जे आहेत एनटी पाऊच याचा वापर करणं. असं सर्व तुम्ही जर वापर दर प्रत्येक महिन्याला जर करत गेलो आपण, म्हणजे एनटी पाऊच असतील, कामगन सापळे, हे जर पूर्ण तिन्ही जर आपण व्यवस्थापन केलं पद्धतीनं, तर ह्याचं जे नुकसान होणार आहे आपल्या रेशीम कोशांचं, तर ते कोशांचं नुकसान आपलं जवळपास 40 ते 50% नुकसान आपलं ते कमी होईल. असे खूपच छान, खूप छान मार्गदर्शन सर. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो होतो रेशीम संगोपन किंवा योजनेमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा अंतर्गत जे चालते संशोधन आणि विस्तार, यामध्ये काही विशेष अधिकारी पण आहेत आणि डॉक्टर संजोग बोकन सरांनी आपल्याला छान मार्गदर्शन केलं. त्यानंतर धनंजय मोहोड सरांनी आपल्याला एकदम छान प्रकारे म्हणजे नॉन स्पिनिंग आणि उजी माशीचं नियंत्रण जे काही अध्यास सध्या शेतकऱ्यांना भासवणाऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या ज्या काही आपण तुती रेशीम उत्पादनामध्ये येणारे महत्त्वाचे हे अडथळे आहेत ते दूर कसे करावे हे ह्या सरांनी आपल्याला व्यवस्थित मार्गदर्शन केले. तर शेतकरी मित्रांनो, मी पुनश्च एकदा आपले आभार मानतो. आपला शुभचिंतक डॉक्टर विवेक सवडे आणि घेऊन येईल तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ. त्यासाठी बघत राहा आमचं सोनकुळ ॲग्रो इंडस्ट्रीचे चॅनल आणि माझं वैयक्तिक चॅनल कृषी सारथी यूट्यूबला नेहमीच आपल्या हितासाठी. म्हणून शेतकरी मित्रांनो, बऱ्याचशा अशा काही गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर केलेल्या आहेत जेणेकरून तुमच्या रेशीम उत्पादनामध्ये याचा भरघोस फायदा होईल आणि तुम्ही निश्चित भरघोस उत्पादन घेऊन तुम्ही एक अग्रेसर आपलं राज्य आणि आपल्या मराठवाड्याला पुढे नेण्याचं तुम्ही काम कराल अशी निश्चितच आशा बाळगतो. आणि तुमचं धन्यवाद सर, आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही आमच्या पॉडकास्टद्वारे जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल. नमस्कार. धन्यवाद.